नमस्कार. आत्ताचा विषय आहे की कायदा आणि अंमली पदार्थ याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये ॲडव्होकेट प्रताप परदेशी उपस्थित आहेत. एक अल्पसा परिचय त्यांचा करून देतो. प्रताप परदेशी ॲडव्होकेट प्रताप परदेशी हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित विधिज्ञ असून गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ ते त्यांचा समृद्ध असा न्यायालयीन अनुभव आहे. आर्थिक फसवणूक, भ्रष्टाचार विरोधी प्रकरणे आणि त्याला आपण व्हाईट कॉलर गुन्हे असे म्हटलं जातं आणि अंमली पदार्थ विषयक कायदे यांचं विशेष त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत आणि यामध्ये न्यायालयीन प्रकरण हाताळण्यामध्येही सुद्धा त्यांचा विशेष नावलौकिक आहे. सखोल कायदेविषयक ज्ञान आणि न्यायाप्रती निष्ठा या त्यांच्या गुणांमुळे महाराष्ट्रातील विधी वर्तुळामध्ये एक विश्वसनीय व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं. अनेक नामांकित बँका, पतसंस्था असतील, कॉर्पोरेट संस्था असतील, त्यांचे ट्रस्ट असतील, त्याच्यावर ते सल्लागार म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे आणि अशा संवेदनशील ज्याला आपण पॉक्सो कायद्यांतर्गत प्रकरणांमध्ये त्यांना यशस्वीपणे त्यांनी कामगिरीसुद्धा बजावली आहे. या विषयावर तर त्यांचा एक ग्रंथसुद्धा प्रकाशित आहे. मी ॲडव्होकेट प्रताप परदेशी यांना विनंती करतो की या सगळ्या संस्थांशी बोलताना आम्हाला एक जाणवलं की लोकांमध्ये अशी धारणा आहे की कायद्यामध्ये बदल प्रचंड केले पाहिजेत, कायदा कुचकामी ठरतो. तर याविषयीसुद्धा सरांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. मी प्रताप परदेशींना विनंती करतो की त्यांनी कायदा आणि अंमली पदार्थ याविषयी त्यांना संबोधित करावं. नमस्कार. सावित्रीबाई फुलेंच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाने सावित्रीच्या रूपात ज्यांची नेमणूक केली त्या शारदा मॅडम, ज्या सावित्रीबाई फुलेंच्या नावावर विद्यापीठात प्रशासकीय काम सोडून समाजासाठी कायम तत्परतेने कधीही नाही न म्हणणारे माझे मित्र डॉक्टर पराग काळकर, आमचे सिनियर ज्येष्ठ मित्र श्रीनिवासन सर, कृष्णन सर खास या कार्यक्रमाला आपल्या विनंतीला मान देऊन आलेत. माझा मित्र शार्दूल अतिशय कमी वयामध्ये त्यांनी त्याच्या वडिलांनी आंबेगावसारख्या ठिकाणी एक संस्थेचा वेगळा ठसा आणि समाजाची जाणीव ठेवून प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घेऊन त्याचा एक वेगळा मार्ग दाखवून दिला आहे समाजाला की नुसत्या संस्था न चालवता आपलंही समाजाचं काहीतरी ऋण आहे ते द्यायचं. ज्या प्रबोधनीच्या नावाने चालतंय कैलासवासी रामभाऊंना बघायचं, अनुभवाचा ऐकायचा अनुभव मला कसब्यात आला. कारण मंडई परिसरात राहत असल्यामुळे त्यांच्याबद्दल फार मोठी आत्मीयता माझ्याकडे आहेत. आजच्या नेत्यांबद्दल बोलण्यापेक्षा त्या काळातल्या या नेत्यांचा आम्हाला फार मोठी शिकवणूक त्यातून आम्ही शिकलो आहे आणि त्याच्या जोरावर आज आम्ही इथे उभे राहू. मित्रांनो, खरं तर शासन या बाबतीत काम करतच आहे, प्रशासन झटतंय. कायदा या देशातला कायदा ब्रिटिशांनी जरी केला तर तो कालानुरूप बदलत चालला आहे आणि बदलत होत असताना थोड्या काही गोष्टी चांगल्या आहेत, काही उणीवा आहेत आणि दुर्दैवाने त्यांना सपोर्ट मिळत नाही. त्याला जे प्राधान्य द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही, अशी माझी एक पहिली प्रामाणिक भूमिका आहे. तर माझा विषय कायदा आणि कोर्ट असा असल्यामुळे मी तुम्हाला कुठलाही कलम वाचून दाखवणार नाही. मी मला अनुभवलेले अनुभव आणि मी बघितलेली उदाहरणं ही मी तुम्हाला विशद करणार. सुरुवातीला आपण त्या गाभ्यात जाऊ. NDPS ॲक्ट हा कधी सुरू झाला तर मॅडमनी सांगितलं 85ला झाला. कालानुरूप त्यात बदल झाला. 88ला झाला, 2001मध्ये झाला, 2014मध्ये झाला, शेवटचा बदल 2021मध्ये झाला NDPS. तर या मराठीत त्याला काय म्हणतात, अंमली पदार्थ मनप्रभावी पदार्थ अधिनियम, हे कायद्याचं नाव मराठी. हा संसदेतून पारित झाला.
त्याद्वारे कोणत्याही अंमली पदार्थ म्हणजे नार्कोटिक ड्रग्स किंवा मन प्रभावी सायकोट्रिक सबस्टन्स त्याचं उत्पादन, निर्मिती, लागवड, उत्पादन म्हणजे हे केमिकलचं सर काळकर सर म्हणले तसं, लागवड म्हणजे ऊसाच्या शेतामध्ये ती गांजा अफूची झाडं लावतो आपण, वाचतो पाहतो, विक्री, हे ड्रग प्लेडर जे येतात पेल्डर त्यात आता बराच प्रभावी, नंतर मी त्याच्यावर बोलणारच आहे. आणि ट्रान्सपोर्टेशन यासाठी हा कायदा, ट्रान्सपोर्टेशन आणि स्टोरेज यासाठी हा कायदा आला, यावर प्रतिबंध यावा म्हणून या कायद्याची अंमलबजावणी झाली. यातलं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की झिरो टॉलरन्स. या कायद्यामध्ये या तत्वावर हा कायदा झाला आहे आणि ही प्रमाण वाढवून कडक शिक्षेची अंमलबजावणी. आता नार्कोटिकचा अर्थ तुम्हाला पुस्तकात नाही, पण मी शोधला ब्लॅक लॉ डिक्शनरीमध्ये जो नार्कोटिक्सचा जो अर्थ आहे ना, नार्कोटिक शब्दाचा संवेदन शक्ती कमी करणारे व व्यसन निर्माण करणारे औषध, विशेषत अफूजन्य पदार्थ, कायद्याने नियंत्रित किंवा प्रतिबंधित केलेला पदार्थ. मग ती अफू असेल, अफूप्रमाणे बाकीच्या गोष्टी असतील, असा तो त्याचा अर्थ आहे. आणि सायकोट्रोपिकच्या मध्ये मेंदू व मानसिक प्रक्रियेचा परिणाम करणारा पदार्थ. काय परिणाम करतो तर पोर्शोकारमध्ये आपण ते ताजं उदाहरण पाहिलं. तो काय परिणाम करते ती नशा, ती नुसती दारू पिलेली होत नाही. ह्या दोन्ही मिक्स झाल्या की कॉकटेलमध्ये तो हा परिणाम होतो की त्याच्या मेंदूवरचं कंट्रोल सुटतं, मेंदूवरचं कंट्रोल सुटल्यावर गाडीवरचं सुटतं आणि नंतरचं प्रकरण आपल्याला सर्वश्रुत आहे. त्यामुळे ह्या कायद्याने त्या बाबतीत याच्या काही गोष्टी केल्या. आता याच्या कलम 2/14 मध्ये अफीम म्हणजे अफू आहे, त्याला अफीम म्हणतात, त्याला पॉपी म्हणतात, त्या पॉपी स्ट्रॉ म्हणतात. ती कॉन्सन्ट्रेट पॉपी असते, ते मॉर्फिन असतं, मर्यादेपेक्षा जास्त घेण्यात ते टेब्यून असतं, असे बरेच प्रकार आहे. मग दुसरा प्रकार काय तर हेरोईन. मग हेरोईनमध्ये काय काय येतं तर ब्राऊन शुगर येतं, स्मॅक येतं, कॅनबिस म्हणजे गांजा. हा गांजामध्ये चरस येतो, हशीश येतं, राळ येते, मग तो फुलोरा आणि फुलाचे बोंडे, गांजाची झाडांना अशी बोंड असतात. आता यामध्ये ते काय वगळले कायद्यात, ते बियाणे आणि पाने वगळले. म्हणजे गांजाच्या झाडाची पानं तुमच्याकडे सापडली तर तुम्हाला शिक्षा होणार नाही, त्याची बी सापडली तर शिक्षा होती, पण त्याचं बोंड सापडलं तर तुम्हाला शिक्षा. चौथा प्रकार यातला कोकेन आहे. कोकेनमध्ये आता कोकेन आहे, कोका लीफ आहे, कोका पेस्ट येते. आता त्यात प्रगती झाली, पेस्ट आली, लोक बनपावला लावून खातात त्यात पेस्ट, त्याची नशा आहे. मग बाकी इतर सगळे मेडिकलमधले आहेत, मॅथोडॉईन आहे, ऑक्सिडॉन आहे, हायड्रोक्लोरिक फेनेस्टी आहे, या असे बरेच प्रकार आहेत. आता हे झाले नशेचे प्रकार, म्हणजे पूर्वीपासून आलेले आहेत प्रकार, हे ॲडव्हान्स झाले. आता मन प्रभावी करणारे जे सबस्टन्स आहेत त्यामध्ये केमिकल ड्रग्ज आहे, LSD. आपण बऱ्याच वेळेला LSD बद्दल ऐकतो. MDA ह्याचं प्रोडक्शन केमिकल माध्यमातून केलं जातं आणि हे आपल्या मेंदूवरचं नियंत्रण घालवतं. आणि जसं सर म्हटले तसं लोक हौसेने याची एकदा टेस्ट करतात की बघू कसं लागतंय आणि हळूहळू यामध्ये अडकतात. इतके अडकतात, इतके वाईट अडकतात. माझ्यासमोर एक घडलेली केस आहे. एक विद्यार्थी पुणे शहरातला टिळक रोड परिसरातला MSc फर्स्ट क्लास MS केलेला माणूस, आई शिक्षिका, वडील अकाली वारले, त्यांनी त्याला शिक्षण दिलं, MS फर्स्ट क्लास गोल्ड मेडलिस्ट, छान इंजिनियर झालेला, नोकरीला IT मध्ये. पण संगतीमुळं त्याला या MDAचं याचं व्यसन लागलं. आई आणि मुलगा राहत होते. आईचा दुर्दैवाने एक दिवशी शाळेतून येताना M50वर ॲक्सिडेंट झाला. आईने त्याला दर वेळेला बँकेत पाठवायला लागली. आई माझे पैसे पगाराचे काढून आण. पहिल्या महिन्यात त्या मुलाने पगार काढून आणला. बरोबर
दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर मित्रांना म्हणणार काय मी बँकेत गेलो आईचा पगार आणला. ते व्यसनाधीन मित्रांनी त्यांना आयडिया सांगितली. आईने पैसे काढायला सांगितले ना की आईसमोर चेक लिहू नको, बस स्लिप नको लिहू. आईने 5,000 काढायला सांगितले. तू बाहेर ये, 15 कर आणि बाकीचे पैसे आपल्याला वापरता येईल. या मुलांनी 3 महिन्यामध्ये आई बेड रिडन असताना तिच्या खात्यात जमलेल्या 14.5 लाखांमधील जवळजवळ 9.5 लाख रुपये नशेसाठी हलवले. आणि आरामशीर प्रामाणिकपणे आईसमोर राहत होता, बसत होता, कामावर जात होता, येत होता. आई बरी झाल्यानंतर एक दिवशी उत्सुकतेपोटी बँकेत गेली. बँकेत म्हणली माझ्या मुलीच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे, मला तिला एक एवढी भेट द्यायची 5 लाखाची. बँकेतला क्लास म्हणला मावशी तुमच्या बँकेत आता 6 लाख रुपयेच राहिले. माझ्या बँकेमध्ये 14 लाखाच्या पुढे माझे पैसे शिल्लक होते. मग त्यांनी स्टेटमेंट दिल्यावर आईच्या लक्षात आलं. आईने घरी येऊन मुलाला विचारलं, रागवली, जसं तिला मारलं नाही, फार जोरात रागवली की माझ्या पैशाचं काय केलं. एक दिवस तो शांत राहिला. तो झोपल्यानंतर आईने त्याच्या खिशात हात घातले तर त्याच्या आईला त्या नको त्या पुड्या सापडल्या. त्या आईला त्या वेळेला उलगडा झाला. ही परिस्थिती व्यसनाच्या आहारी गेलेल्या एक चांगल्या इंजिनियरची कहाणी. त्याच्या आईने ह्या सगळ्या गुन्ह्याची नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशनला केली. मुलाला अटक झाली. मुलगा जेलमध्ये अत्यवस्थ राहत होता. नशा केल्याशिवाय त्याला चालता येत नव्हतं. त्याला कोर्टात उभा केल्यावर तो थरथर खात होता. म्हणजे सांभाळणाऱ्या पोलिसांना इतका त्रास होता. ते म्हणले साहेब ह्याला काही झालं तर उद्या ह्युमन राईट्स कमिशन आमच्या डोक्यावर. ही परिस्थिती एक घडलेलं उदाहरण. हे एक उदाहरण. कमर्शियल क्वांटिटी आणि वाहतुकीमधलं दुसरं उदाहरण मी सांगतो. मला इतकं वाईट वाटलं त्यावेळेला. शासकीय अधिकारी ज्याच्या घरी शासकीय वाहनावर युवा, त्याचा मुलगा कॅम्पातल्या एका महाविद्यालयामध्ये 1ल्या वर्षाला होता. सगळे मित्र हायफाय. रोज सगळे कॉलेज संपल्यावर कट्ट्यावर बसायचं, चहा बिस्की बन अमुक तमुक पिझ्झा खायचं. एक दिवशी एका मित्राने त्याची ॲक्टिवा गाडी 5 मिनटं मेरे चाहिए जरा गाडी दे. त्यांनी चावी दिली. ही गाडी तो मित्र घेऊन गेला. पुढे कोणतरी त्याचा दुसरा मित्र त्या गाडीवर बसला. हे कुठेतरी कोरेगाव पार्कमध्ये गेले. इथे त्यांना कुठलं तरी पार्सल मिळालं. त्यांनी त्या गाडीच्या डिक्कीत ठेवलं. पार्सल दुसरीकडे पोचून आले. याच्या गाडीमध्ये 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं. त्यामुळं हा आनंदित झाला. थँक्यू व्हेरी मच. सगळं झालं. 15 दिवसानंतर क्वीन्स गार्डनमध्ये पहाटे 6 वाजता या क्लास 1 ऑफिसरच्या घरी पोलीस पोचले. काय झालं म्हणजे तुमची ही गाडी कुणाची? म्हणजे हो माझ्या नावावर आहे, माझ्या मुलाला दिली. सांगितलं या दिवशी या गाडीतून अंमली पदार्थाची वाहतूक झालेली आहे. त्या माणसाला इतका गिल्ट होतं. त्या मुलासमोर त्यांनी कॅन्टोन्मेंट कोर्टात घडलेला किस्सा आहे. त्या मुलासमोर त्या माणसाने इतका ढसा रडला. माझं संपलं. मुलाला अटक झाली. कालानुरूप जामीन झाला. माणसाने विहारेच घेतली. नाव इज स्टेइंग इन उस्मानाबाद, धाराशिव. आपल्या मुलांच्यावर पाल्यांवर लक्ष न दिल्याचा परिणाम किंवा आपल्या पाल्यांनी, इथं विद्यार्थी बरेच आहे म्हणून मी सांगतो, अनोळखी माणसांना गाडी देणे, आपली गाडी कुठे गेली कशाला गेली याची चौकशी न करणे, हा परिणाम. आत्ताची माझ्याकडे केस आहे. नवीन ब्रिझा गाडी आहे, नवीन. मार्च 2024 मध्ये नवीन ब्रिझा घेतली. बायकोच्या वाढदिवसाला नवऱ्याने भेट दिली. बायकोनी गाडी फिरवली. एक दिवस बायकोच्या मैत्रिणीचा नवऱ्याने सांगितलं की आम्हाला रांजणगावला जाऊन यायचं आहे, तुझी गाडी दे. त्यांनी गाडी दिली. गाडीमध्ये गांजाची वाहतूक झाली.
1-1.5 महिन्यांनी गाडी जप्त झाली. आजही गाडी पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात आहे. गाडी रिलीज करायची ऑर्डर आहे. 10 लाख रुपये भरा. गाडीची किंमत 9,85,000 होती 2024. 10 लाख रुपयाची गॅरंटी द्यायची कॅश, तेव्हा गाडी मिळणार. आता गाडीची 4 चाकं बसली, गाडी खराब झाली. तो माणूस हप्ते भरतोय, बायको रडतीये, गाडी उठते. आणि आता हायकोर्टात गेलोय कंडिशन रिलॅक्सेशन. ही परिस्थिती आहे. हे घडले, हे असे किस्से घडतात. हे कुठून होतं? पोलीस काय करणार, न्यायदान काय करणार? एक कोर्ट स्पेशलचं 7,500 केसेस NDPSच्या एकाच माणसाकडे. दिवसाचा बोर्ड 224, 278, 200. एका साक्षीदाराला कॅरियरवाला असला त्याला अर्धा तास, 1 तास. केमिकल एक्सपर्ट असा त्याला अर्धा 1 तास. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असेल त्याला अर्धा 1 तास. कोण करणार? किती वेळ देणार? बाकीचं काम वेगळं. पोलीस किती काम करणार आहे? नार्कोटिक्स सेलसाठी यंत्रणा कमी, मॅनपॉवर कमी, ॲडिशनल त्यांना काम दिलेली जबाबदारी आहे, त्यामुळं ती लोकही हतबल. त्यासाठी शासनाने याचा विचार केला पाहिजे की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, मॅनपॉवर इन्क्रीज पाहिजे, ज्युडिशियली इन्क्रीज व्हायला पाहिजे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यायला पाहिजे. ह्यामधले नियम इतके भारी आहेत, इतके चांगले आहेत, पण इतक्या त्रुटी पण आहेत. जर त्या माणसाला पकडायचं असेल, त्यांना जरी माहिती मिळाली पोलीस यंत्रणेला, तर यांना सुपिरियर ऑफिसरची परवानगी लेखी आवश्यक आहे. लेखी परवानगी नसेल तर यांना अटक करता येत नाही. जागेची झडती घ्यायची असेल ना, तर त्याची लेखी परवानगी लागते. सार्वजनिक ठिकाणी चालतं बाबा, सार्वजनिक ठिकाणी माणूस सापडलाय त्याला पकडा, पण बंद जागेत जायचंय, इमारतीत जायचं तर लेखी परमिशन लागते. त्याच्यामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताशिवाय जाता येत नाही. सूर्यास्त झाल्यावर जाता येत. मला कळलं कोरेगाव पार्कमध्ये XYZ मध्ये फ्लाईटमध्ये इथं गांजा, अफीम, MDF विकला जातो. पण मी जर संध्याकाळी गेलो तर मला झडती घेता येत नाही. त्याची कारणं द्यावी लागतात, त्याची स्पेशल परमिशन लागते. या कारणाने हे आरोपी सुटले जातात. लॅक ऑफ टेक्निकल लॅक असा कायदा आहे. तर सार्वजनिक ठिकाणी त्यांना रेड करायला काय परवानगी लागत नाही. दुसरा यातला कलम 50 हा अतिशय त्रासदायक आणि विचित्र आहे. यामध्ये जर माणूस पकडला गेला तर त्याचं गॅजेटेड ऑफिसर समोर त्याची झडती घ्यायची. तो गॅजेटेड ऑफिसर अवेलेबल पाहिजे, त्याची वेळ, त्याच्या बाकीच्या गोष्टी, त्याचा आरोपीचा त्याला हक्क त्याला स्पष्टपणे सांगावं लागतं की तुझी झडती घ्यावी लागते, तुझी परवानगी आहे का नाही, त्याला वेळ पुरत नाही. आणि याचं पालन नाही झालं, जर गॅजेटेड ऑफिसरवर सर्च नाही झाला तर दॅट इज अमाउंट्स टू बी इलिगॅलिटी आणि तो ॲक्विट होतो, सुटतो. थोडक्यात त्याला एक इनडायरेक्टली परमिशन कॅरी ऑन असा हा कायदा. ह्या त्यातल्या त्रुटी आहे. ह्यामध्ये एक लँडमार्क जजमेंट आहे, स्टेट ऑफ पंजाब वर्सेस बलदेव सिंग. सुप्रीम कोर्टाने कलम 50 पालन करायचं अनिवार्य आहे. काटेकोरपणे केलं नाही तर नाही. म्हणजे काय, पोलीस अधिकाऱ्यांनी गॅजेटेड ऑफिसर शोधायचा, त्याला आणायचं, तोपर्यंत कारवाई थांबवायची. ते नाही झालं तर त्याचा फायदा त्याला होतो. आता ह्यामध्ये दोन आहे, जरा कमर्शियल क्वांटिटी आणि पर्सनल क्वांटिटी. मग त्याला कलम 52 प्रमाणे अटक करायची. 52 व 57 अटक करून त्याचा रिपोर्टिंग करायचं. सुपिरियरला नाही, 48 तासाच्या आत त्याला वरिष्ठांना अहवाल देणं भाग इन्व्हेस्टिगेशन. आणि CRPC प्रमाणे किंवा नव्या BNS प्रमाणे विदिन 24 आवर्स त्याला हजर करावं लागतं. आता या दोन प्रकार काय आहे की कमर्शियल क्वांटिटी म्हणजे पर्सनल यूजसाठी, बाबा मला नशाची वेळ आहे, तर 20 ग्राम 50 ग्राम गांजा माझ्या खिशात सापडला तो माझा पर्सनल कन्झम्पशन. अफीम सापडलं तो माझा पर्सनल. पण माझ्याकडे किलोभर सापडलं ना ती कमर्शियल क्वांटिटी. त्यासाठी पण टेक्निकल आहे. मग पर्सनलसाठी आहे तर मला JMFC कोर्टात, खालच्या कोर्टात हजर करावं. कमर्शियल क्वांटिटी आहे तर मला सेशन कोर्टात हजर करावं. मग त्या सगळ्या फॉर्मॅलिटी करायला, ह्या सगळ्या गोष्टी करायला या अधिकाऱ्यांना वेळ आणि ह्या सगळ्या फॉलोअप करावा लागतो. आणि ह्यात जर लॅक्टुना राहिला तर उद्या मी आरोपीचा वकील असलो तर मी त्याला त्यात पकडून
हे संदर्भ देऊन तो सुटतो. ही अशी कायद्याची थोडी गल्लत आहे. ह्यामध्ये कलम 37 प्रमाणे कडक निर्बंध आहे जामिनावर, की त्या जामीन देताना न्यायालयाने त्या पोरात त्याचं मेंटल सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे की प्रायमा पेसी याच्या विरुद्ध ही केस सुरू होत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की कॅरियर वेगळा असतो किंवा विकणारा वेगळा असतो, पण तो इनोसंट माणूस, लहान मुलगा यांचा वापर करतो की कायद्यानुसार बाबा आज जुवेनाईलमध्ये जाईल, त्याला जेलमध्ये जाता येणार नाही, किंवा लेडी असेल किंवा गरीब माणूस असेल, अशी ती लोक वापरतात. ही त्यांची सगळी ही उदाहरण आहेत. बुजगावणी चालवतात ते व्यवस्थित, बिहाइंड करतात, फार हुशार आणि व्यवस्थित धंदा करतात. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं ना की पुणे शहरामध्ये 2-3 प्रसिद्ध देवस्थान येतात, तिथं गर्दी भरपूर असते. तिथं आरतीला येणारी माणसं, त्या एका समूहामध्ये एक ड्रग पेल्डर येत होता. तो काय करायचा, तिथं यायचा, सप्लायरला तिथं बोलवायचा. तर पोलीस काय बाबा देवळात गेलाय, उभं राहिला, आरती करतो बघायचं नाही, तरीही पोलिसांना त्याचा सुगावा लागला. आणि एका रात्रीमध्ये त्यांनी त्या माणसाला पकडल्यानंतर त्याच्याकडे 3.5 कोटी रुपयाची MDF होती आणि त्यांना लिंक फी ओपन केली. म्हणजे अडचणीचं काय, म्हणजे लोक बघा किती डोकं चालवतात. यामध्ये कायद्याने त्यांना काही ज्या गोष्टी आहेत यामध्ये, आता आधी तर त्याला हे होती आपल्याकडं कलम 35 प्रमाणे की त्याला मेन्सरिया त्याचा तपासला जावा. खरंच बाबा हा विकण्याच्या उद्देशाने घेतला होता, हा व्यवसाय करतोय का हा स्वतःसाठी, हे तपासून या कोर्टाचं समाधान झालं तरच जामीन दिला जातो. अगर नाही झालं तर जामीन दिला जात नाही. परत जामिनावर असताना तो पुन्हा गुन्हा करणार नाही. पुन्हा गुन्हा म्हणजे NDPS मध्ये अशी आहे की हॅबिच्युअल ऑफेंडर असेल किंवा मोका असेल, तो जर पुन्हा गुन्हा करणार असेल तर त्याला जामीन दिला जातो. आणि यामध्ये आपली लोकल जरी असली ना भारतातली, तरी परदेशी नागरिक विशेषतः आफ्रिकन लोक स्टुडंट फार जास्त प्रमाणात. आता तुम्ही जर जेलला व्हिजिट केली, येरोडा जेलला, तर ह्या NDPS मधले जर 100 आरोपी असतील ना, तर त्यातले 25 ते 30 हे परदेशी, ते अफगाणी असतील, ते आफ्रिकन असतील, ते रशियन असतील, हे स्टुडंट विजावर, हे आता सरांनी सांगितलं तसं, शार्दूलनी सांगितल्याप्रमाणे कुरिअर बेसवर, वर कुरिअर वेगळं, आतलं मटेरियल वेगळं, कपड्याच्या खिशामध्ये, पॅन्टच्या पॉकेट्समध्ये या पुड्या येतात. ह्याच्या पुढं तुम्हाला जाऊन सांगायचं म्हणजे पुस्तकं मागवतात, पुस्तकाचं कटिंग करतात. जे सावरकरांना बंदूकची जशी गेली पुस्तकातून दिली, तसं यांनी पुस्तकाला कट साईज करून त्या MDFच्या पुढ्या त्या हे बर्डन ऑफ प्रूफ त्या आरोपीवर असतं. जर पकडला गेला, अटक झाली, हे झालं, केस सुरू झाली, तर त्यांनी हे सिद्ध करायचं की बाबा माझा उद्देश विकण्याचा नव्हता. हे जर मान्य झालं तर, नाही तर त्याच्या ते पोझिशन जर त्याच्यात सिद्ध झालं तर त्याला शिक्षा होती. ह्यामध्ये आणखी 1-2 गोष्टी, ह्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक सप्लायर, एक फायनान्सर आणि एक ऑपरेटर, असे 3 प्रकार आहेत यात. तर सप्लायरमध्ये काय आहेत की तुम्हाला फिनान्शियल सपोर्ट असतो. गाजलेली केस आहे बघा, रेखा चक्रवर्ती वर्सेस स्टेट ऑफ युनियन ऑफ इंडिया 2020चं मॅटर आहे. त्यामध्ये कलम 27 हे प्रमाणे NDPSच्या ही बाई ह्या सगळ्या NDPSच्या सप्लायरना पैसे सप्लाय करायची, त्याचा एव्हिडन्स होता. खालच्या कोर्टात निकाल झाला, तो विरोधात गेला, मग हायकोर्टात गेला, मग ती बाई सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने पाहिलं की निव्वळ तिचं आर्थिक सहाय्य सफिशियंट नाहीये, ती वैयक्तिक वापरासाठी खरेदी करते हे पण सफिशियंट नाहीये. थेट आर्थिक संबंध तुम्हाला प्रूव्ह करायला पाहिजे. म्हणजे काय, तर ते पैसे ब्लॅकचे तर काय बँकेत येत नाही, ते पैसे आलेले कसे आले त्याचं अकाउंटिंग नाही, हे पुरावा सिद्ध होत नाही, म्हणून सुप्रीम कोर्टाने तिला सोडावं लागलं. हे लँडमार्क जजमेंट आहे NDPS मधलं सप्लायर्सच्या बाबतीत. नंतर तुफान सिंग वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडूचं 2020चं जजमेंट आहे. कोर्टाने ठरवले, ह्यामध्ये कन्फेशन घेतलं जातं की बाबा
पोलीस कस्टडीत असताना किंवा प्रोसिजर पार्टमध्ये बाबा मी हे विकत होतो, या ठिकाणी मला सापडलं, काढून दिलं, त्याचं कन्फेशन घेतलं जातं 164 प्रमाणे. ह्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले की NDPSमध्ये त्या आरोपीने जरी लिहून दिलं कन्फेशन, ते ॲडमिसेबल नाही. म्हणजे उद्या मला पकडलं, मी पोलिसांच्या दबावाखाली, अधिकाऱ्यांच्या प्रेशरमध्ये, किंवा मला वाटलं की साहेब मी धंदा करत होतो, गेली 5 वर्ष मी नानापेठेत गांजा तर अफीम विकत होतो, माझ्याकडे एवढा एवढा माल होता, ते सगळं प्रोसिजरनी JMFCच्या मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवलं आणि मी कबूल केलं की बाबा ठीक आहे फ्रस्ट्रेशन. पण कायद्याने त्याला पळवाट करून दिली की ते ॲडमिसेबल नाही. म्हणजे तुम्ही उद्या चार्जशीटसोबत दाखल केलं तर ते ॲडमिसेबल नाही असं कायदा सांगतो. मग तुम्हाला त्या स्किलप्रमाणे सरकारी वकिलाला, तपास अधिकाऱ्याला ते प्रूव्ह करावं लागतं. असं आहे. कलम 26-27 या NDPSमध्ये वैयक्तिक सेवनाची, ते मी मगाशी सांगितलं तसं आहे. आणि यामध्ये दुसरा एक कलम महत्त्वाचा आहे, कलम 29 कॉन्स्पिरसी. हे कॉन्स्पिरसी जर मध्ये एक माणूस धंदा करत नाही, ह्याच्या चेन असते, एकाला एक एकाला एक एकाला एक एकाला एक असा असतो. आणि तुम्ही मगाशी आपली चर्चा झाल्याप्रमाणे ह्यामध्ये अंडरवर्ल्डचं भरपूर मोठं इनडायरेक्टली नेटवर्किंग आहे. इनडायरेक्टली, कारण फास्ट मनी, फ्लोईंग मनी, हे सगळं पंजाब, काश्मीर, म्हणजे आता ते साऊथपर्यंत, नॉर्थपर्यंत पण आलेलं आहे. या गोष्टी कुठल्या पद्धतीने काय येतात, आणि प्रत्येक प्रोडक्टच्या मागे त्याच्या शिक्षा ठरलेल्या आहेत. अफीमला किती द्यायची, मग त्या तयार अफीमला किती आहे, गांजाला किती आहे, मॅन्युफॅक्चरिंग ड्रग्सला किती आहे, कलमावाईज आहे. 15 ते 23पर्यंत त्या शिक्षा आहेत. आणि या शिक्षा क्वांटिटी स्मॉल, इंटरमिजिएट किंवा कमर्शियलवर ठरतं. मग ते किती किती लागतं हे, तो त्याचा एक चार्ट आहे, कुठल्या मालाला किती आहे काय. म्हणजे हे मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, याचा वापर करायचा नाही, नाही तर पर्सनल यूजला चालतं, विशेषतः विद्यार्थ्यांनी. हां, म्हणजे 5 ग्रॅम हेरोईन सापडलं ना तर म्हणजे पर्सनल क्वांटिटीला आहे, त्याला शिक्षा आहे. पण सापडली ना तर कमीत कमी 1 वर्ष शिक्षा आहे. अफीम 25 ग्रॅम सापडलं ना तुम्हाला, त्याला 1 वर्ष शिक्षा आहे, 10,000 रुपये पण दंड आहे. गांजा जरा जास्त आहे, 1 किलोपर्यंत पर्सनल कन्झम्पशनला आहे. चरसला 100 ग्रॅम आहे पर्सनल, कोका लीफ 100 ग्रॅम, कोकीन 2 ग्रॅम, एमाइन 2 ग्रॅम, LSD 2 ग्रॅम. हे सगळ्या पर्सनल यूजचे आहे. बाबा मला औषध आहे, डॉक्टरनी सांगितलं आहे हे घ्यायचं आहे, तर हे ह्याचा एक पर्सनल यूजचं आहे. पण कमर्शियलला आहे ना, म्हणजे 2 ग्रॅमपेक्षा 250 ग्रॅम सापडला हेरोईन तर त्याला 10 वर्ष शिक्षा आहे, 1 लाखापासून 2 लाखापर्यंत दंड आहे. अफू सापडली 2.2 किलोच्या पुढे, ते कमर्शियल क्वांटिटी धरली जाते. मोफाईन पण सापडलं तर ते कमर्शियल 250 ग्रामच्या पुढं कमर्शियल आहे. गांजा 20 किलोपर्यंत कमर्शियल आहे. मग चरस 1 किलोपर्यंत कमर्शियल आहे. गोका लीफ म्हणजे पानं वापरतात ते 2 किलो आहे. असा सगळा तो चार्ट आहे आणि त्याच्या शिक्षा आहेत. आणि ह्यामध्ये इंटरमिजिएशनमध्ये म्हणजे मध्ये तो काय काम करत असेल त्याला 10 वर्षाची शिक्षाची तरतूद आहे. पण आता 2014मध्ये अमेंडमेंट काय झाले की याला डेथ पनिशमेंट होती आधी, डेथ पेनल्टी काढून टाकली फॉर कमर्शियल क्वांटिटी, ती काढूनच टाकली कायद्याने. ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, मग अशी औषधाचा उल्लेख झाला तर मला अजून एक आठवलं. एक 4-5 वर्षापूर्वी माझ्याकडे एक चांगली फॅमिली आली. त्यांचा मुलगा शाळेत होता, 9वीला कॅम्पात एका शाळेत, आणि त्या म्हणल्या आमच्या घरातली हमारे घर में क्या रोज आयोडेक्स का बॉटल गायब होता है, 2 दिन के बाद नया लाया तो भी वो आधा होता या गायब होता. तो मेला आप उस पे वॉच करो. तो या पोरगा काय करायचा, शाळेत जाताना त्या आयोडेक्सची बाटली घेऊन जायचं, आणि आपण ब्रेड बटर खातो ना तसे ते मित्र मिळून ते आयोडेक्स लावून खात होते. नाही बोले ते उससे झिंग आता झिंग. जसं आयोडेक्सचं आहे ना तसं व्हाईटनरचं आहे. लोक व्हाईटनर लावून खातात. अहो, ते चपातीला लावतात, रोलला लावतात, ते क्रीम रोलला लावतात, ते तुमच्या बनपावला लावतात, ते पिझ्झावर टाकतात, त्याची नशा करतात. म्हणजे ह्या शालेय विद्यार्थ्यांचा हा नवा प्रकार आहे.
पण बेनेड्रिलचं तर राजरोस आहे की त्याची नशा करतात लोक. पण ही शालेय विद्यार्थ्यांमध्ये हे सोशल मीडियामुळं झालेलं अट्रॅक्शन, ही त्याच्यामुळं या गोष्टी घडतात. आता ह्या लोकांना रेड जे घालतात आणि त्यातले काही लँडमार्क निकाल आहेत. आता शाहरुख खानच्या मुलाची जी केस झाली ना आयन खानची, त्यामधली गंमत तुम्हाला सांगतो. किती अधिकार ह्या लोकांना असतात. ती रेड कुठं झाली तर ती झाली क्रूजवर. अयान खान NDPS केस 2021, 2 ऑक्टोबरला तो मुंबईवरनं गोव्याला चालला होता त्या कॉर्डिएला क्रूजमधून, आणि त्याच्यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनी रेड टाकली. ते बरंच गाजलं. ह्या केसमध्ये पोलिसांना तो अधिकार आहे की समुद्राच्या नेव्हिगेशनमध्ये जे काही येतं तिथं जाऊन ती रेड करू शकतात. त्याच्यावर रेड केल्यानंतर त्याच्यावर कलम लावले. कलम 8C लावला होता, अंमली पदार्थाचं सेवन. दुसरं 20B होता, गांजा संबंधित गुन्हा. तिसरं 27 वैयक्तिक सेवन, आणि 4थं कॉन्स्पिरसीचं होतं. त्यामुळं पोलिसांना किती अधिकार आहेत यातून दिसलंय आर्यनच्या केसमध्ये. आणि तो का सुटला, का त्याला सोडलं गेलं, त्याची कारण की ती कमर्शियल क्वांटिटी प्रूव्ह झाली नाही, म्हणून त्या वेळेला तो सुटला जामीन. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं, कायदा हा आहे पुस्तकात दिसतोय, आपल्याला नेटवर आहे, तुम्ही मोबाईलवर पण बघू शकता. पण प्रत्यक्ष या कामाची व्याप्ती, न्यायदानाची पद्धत आणि आत जेलमध्ये होणारी हॅरॅसमेंट किंवा फ्रस्ट्रेशन, यामुळं तरुण मुलं डिमोरलाइज होतात, व्यसनाधीन होऊन ते कधीतरी यातून बाहेर पडण्याच्या ऐवजी सुसाईडकडं वळायला लागलेले आहेत. कारण घरी आल्यानंतर किंवा सुटल्यानंतर यांच्यावर स्ट्रिक्ट वॉच असतो. रिहॅबिलिटेशन जरी झालं, माझ्याकडं मुक्तांगणमधला एक मुलगा होता, 2003 साली तो इतका दारू पित होता की त्याच्या घरच्यांनी शेवटची त्याची इच्छा लिहून घेतली आणि तो सापडत नव्हता 15 दिवस. पण त्या मुक्तांगणवाल्यांचं कौतुक आहे, त्यांनी त्यातून त्याला बाहेर काढला. आज तोच मुलगा माइंड मेकअप झालंय, MCOM गोल्ड मेडलिस्ट आहे. तो आज त्या मुक्तांगणच्या कुकिंग रेंजचा इन्चार्ज आहे. ठाण्यातला मुलगा होता, मित्रांबरोबर ते व्यसनाधीन झाला, तो इथं ठेवला गेला. म्हणजे नुसती मुलं नाही, तुम्ही जर चुकून जर मुक्तांगणला गेला तर आत्ताच्या प्रमाणामध्ये डेली ड्रिंक करणाऱ्या लेडी, IT मधल्या सेक्टरच्या मुली, प्रोफेशनल्स, ह्यांचं प्रमाण अतिशय जास्त आहे. यांना तो त्रास होतो. घरची लोक लपवतात माहिती आणि त्यांना ॲडमिट केलं जाते. आत्ताची संख्या एवढी भयावह आहे. आत्ता कारागृहामध्ये जवळजवळ 34% NDPS मधले बिहाइंड ट्रायल म्हणजे पेंडिंग ट्रायलमधले अंडर ट्रायल कैदी आहेत. लॅक ऑफ मॅनपॉवर, बाकीच्या गोष्टी, आणि हे मी मागाशी सांगितलं होतं ते इनबिल्ड आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरची लॅक्युना आहे. एकच जज, एकच केस, स्पेशल जज, त्याची अपॉइंटमेंट दिल्लीत मुंबईतून होते. मग तो NDPS किती चालवणार? 11 ते 2, 2:30 ते 2:45 सुट्टी, मग दुपारचे बेल, अमुक तमुक, असं करून चुकून जरी अडकलेला असला तो त्या चक्रामध्ये तो जास्त बिघडण्याची शक्यता आहे. जसं त्या इंजिनियरची गोष्ट सांगितली तशी मी एका चांगल्या IT ऑफिशियल ओनरची मुलगा आपल्या पुण्यामध्ये चांगल्या मोठ्या नामांकित संस्थेमध्ये MBA करत होता. त्याच्याबरोबर नॉर्थ इंडियन काही मुलं होती. एक दिवस सरांनी सांगितलं, काळकर सरांनी, असं एक पार्टी झाली फ्री ऑफ कॉस्टमध्ये हिंजवडी परिसरात. तिथं तो गेला, त्याला ते काहीतरी ड्रिंक पाजलं गेलं. त्याच्या वडिलांची बानेरमध्ये IT 2 कंपन्याचे मालक आहेत, ते पाजलं गेलं. त्या नशेमध्ये त्याला काही कळलेलं नाही. 3 दिवसानंतर त्याच्याबरोबरच्या कलिक मुलींनी त्याच्याविरुद्ध कंप्लेंट केली की ह्यांनी माझ्यावर रेप केला. पोलिसांना लेडीजची कंप्लेंट आली, अवॉइड करता येत नाही. कंप्लेंट झाली, त्याला अटक झाली. 2.5 महिने तो जेलमध्ये राहिला. वडिलांकडे प्रचंड पैसा असून फक्त आई वडिलांचं दुर्लक्ष, न चौकशी आणि फ्रीडम,
शिक्षा. आता त्या मुलांनी कॉलेज सोडले. आता तो वडिलांच्या बरोबर सकाळ ते संध्याकाळ त्यांच्या ऑफिसमध्ये काम करतो. टॉप क्लासचा शेवटच्या वर्षाला असलेला MBAच्या मुलाची 2025 मधली घटना आहे. म्हणजे जसं कारचं आहे कॅरियरमध्ये त्या स्कूटरचं आहे, तसं तुमच्या सॅगचं आहे. तुम्ही लोक सॅग वापरता. कोण मैत्रीण किंवा मित्र म्हणतो तर तुझी सॅग दे रे, आपण सॅग देतो इनोसंटपणे. ही सॅग घेऊन जातात. त्याचा तो दुसरा कोणतरी मित्र असतो, त्याला सॅग लागती, नाही रे मला जरा काहीतरी घेऊन यायचं. आपण विचारत नाही, आपल्याला बॅकग्राऊंड माहीत नसतं त्याचं. त्या सॅगमध्ये तो गांजा, चरस, MDF घेऊन येतो. कुठंतरी CCTVमध्ये फुटेज येतं. मग त्या सॅगचा ब्रँड, त्याच्यावरचं चित्र, त्याच्यावरनं डिटेक्शन होतं. कुठून कुठं ती रन झाली ते होतं. आणि पर्यायाने ती शेवटपर्यंत ओनरकडे येऊन पोचते. ओनरला शेवटपर्यंत इनोसंट माहीत नसतं, घरच्यांना माहीत नसतं. सगळं झाल्यावर त्या आईवडिलांना पश्चाताप की एवढे फी भरून हे करून हा जर प्रकार असेल आणि ही कायद्याची तरतूद. आमच्याकडे आत्ता जामीन आला, अशी कॉम्प्युटरवर लिस्ट आहे, बी लिस्ट. एकदा झालेला जामीन त्याच्या रेशन कार्डवर शिक्का मारला तो परत जामीन होता येत नाही. आता 50,000ची लिमिटेशन केली कोर्टाने. पहिले 15,000ची होती. त्यासाठी तुमची ID प्रूफ, तुमचं सॅलरी स्लिप, नाही तर तुमची प्रॉपर्टी, नाही तर तुमचा 7/12, हे सगळ्या गोष्टी फ्रेश लागतात. हे सगळं भरून झाल्यानंतर कॉम्प्युटरवर क्लिक केलं जातं. क्लिक केल्यानंतर तुमचं नाव जर त्या यादीत असेल तर तुमचं रिजेक्शन होतं. ह्या पलीकडे या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर पडल्यावर आई वडील, मामा, काकू किंवा मित्र जवळचे वडिलांचे जामीन होतो. ह्या जामिनाची एक मेल संध्याकाळी येरोडा जेलला जाते. NDPSमध्ये विशेषतः त्याचा जामीनदार, त्याची हिस्ट्री, त्याचं रिलेशन, त्यांनी भरलेले कागदपत्र, शंका आली तर हे व्हेरिफिकेशनला परत पाठवले जातात. त्याशिवाय जामीन होत नाही. आणि कितीही तळमळ केली तरी ते सगळं व्हेरिफिकेशन झालं म्हणजे मकरंदचं वर जरी टिंबा आला तरी ते ॲक्सेप्ट करत नाहीत. परत जायचं, न्यायाधीशाला रिक्वेस्ट करायची, त्याचा मूड, त्याचं काम, ते करेक्शन व्हायला पाहिजे, टेक्निकल एरर निघाला पाहिजे, मग तो ग्रांट होतो. हा सगळा व्याप, ह्या सगळ्याला तोंड द्यायला ते पालक आणि त्याच्या जवळचे 2-4 लोक मोजून असतात. ह्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, जसं सरांनी सांगितलंय, सध्या परिस्थिती तशी, आपला मुलगा किंवा मुलगी कुठं गेली, भले राग येऊ, हे आपण तपासलं पाहिजे. त्याचा मोबाईल तुम्ही महिना 15 दिवसातून एकदा चेक केला पाहिजे. तुम्ही त्याचे मित्रांची माहिती घ्यायला पाहिजे, त्यांची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि कधीतरी चुकून त्याची गाडी तुम्ही चावी घेऊन भाजी घेऊन येतो, दूध घेऊन येतो, हे करून ती न चेक केली पाहिजे. तर तुम्हाला या बऱ्याचशा गोष्टी सुधरेल. अदरवाईज येणाऱ्या पिढीला ही धोक्याची घंटा आहे. अतिशय भयावह परिस्थिती आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये डुप्लिकेशन, प्रत्येक गोष्टीमध्ये आमिष, प्रत्येक गोष्टीचं आकर्षण झालेलं आहे. म्हणजे अंमली पदार्थापेक्षा मागच्या आठवड्यात घडलेली गोष्ट आहे. एका मुलीचं वय 17 वर्ष आणि उद्या वाढदिवस आहे तिचा. म्हणजे आज तारीख आहे आपल्याकडं 27 जानेवारीला वाढदिवस होता. 26 जानेवारीला दुसऱ्या एका मुलांनी, डिलेवरी बॉय झोमॅटोमधला, ती मुलगी त्याची ओळख झाली, 2-3दा डिलेवरी द्यायला गेला. मुलगी चांगल्या घरातली. 17 दिवस आणि 18 लागायला 1 दिवस बाकी होता. 18 वर्ष सुरू झालं. सकाळी दुपारी 9:30ला जाऊन आळंदीत लग्न केलं. आई वडिलांना कळलं, आईला अटॅक आला आणि पॅरालिटिक झाली. ती ही परिस्थिती आहे आता समाजाची. आपल्या सगळ्यांना, आपण सगळं चांगलं काम करू. राऊत मॅडम, भोई प्रतिष्ठान आमचं काम करतोय, आम्ही प्रसिद्धीपासून फार लांब आहोत, पण समाज घडला पाहिजे, समाजाचं काहीतरी देणं आहे, या भावनेतून आम्ही हे काम करतो. काळकर सर असतील, कृष्णन सर आज चेन्नईवरनं या कार्यक्रमासाठी खास आलेत. शार्दूल जाधवर आणि त्याचे वडील पण यात काम करतात, अनेक संस्था काम करतात. पण काळकर सरांनी सांगितल्याप्रमाणे याचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. ह्यातून जागरूकता आणि कलम आणि शिक्षा याचाही विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज गेला, त्याचा नक्की उपयोग होईल. आपण सर्वांनी
माझं ऐकून घेतलं. माझ्या ज्ञानाला जे काय बघितलं मी कुठल्याही व्याख्यानामध्ये कलम आणि त्याच्या तरतुदी वाचत नाही. उदाहरणातून जास्त चांगलं कळलं जातं म्हणून मी तो प्रयत्न केला. पुन्हा एकदा भोई प्रतिष्ठान मालगी प्रबोधिनीचं मनापासून आभार मानतो आणि आम्ही आपल्यासोबत आहोत. महाराष्ट्र पोलिसांना, प्रवीण पाटील सरांना आमची मैत्री आहे, पण सर तुम्ही अर्ध्या रात्री आवाज द्या. या चांगल्या कामाला आम्ही कधी आपल्याकडं बाकी सगळं ठेवून आम्ही तुमच्याबरोबर राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.